पाकिटात ठेवा फक्त ही एक वस्तू. काही दिवसात व्हाल मालामाल. कमाईत होईल भरघोस वाढ. जर तुम्हाला आर्थिक अडचणीपासून मुक्त व्हायचं असेल आणि जीवनात आर्थिक प्रगती हवी असेल तर तुम्ही काही वास्तू उपाय करून पाहू शकता. हे उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतील आणि तुमचे उत्पन्न वाढवतील. जर तुम्हाला आर्थिक तंगी दूर करायची असेल आणि जीवनात आर्थिक प्रगती हवी असेल तर तुम्ही काही वास्तू टिप्स फॉलो करू शकता. या वास्तू टिप्स तुमच्या जीवनात सकारात्मकता आणतील आणि तुमचे उत्पन्न वाढवतील. जगातील प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्यांचं पाकीट नेहमी पैशाने भरलेले राहावं आणि त्याला कधीही पैशाची कमतरता भासू नये. परंतु कधीकधी चांगला पगार आणि नोकरी असूनही आपलं पाकीट काही दिवसात रिकामं होतं. मुळात आपला खर्च वाढतो आणि उत्पन्न निम्म्यावर येतं. रिकामं पाकीट पाहून मनाला काय वाटतंय हे जो या दिवसातून गेला आहे तोच व्यक्ती समजू शकतो. तुम्हाला कधी अशा दिवसांना सामोरं जावं लागूच नये अशी तुमची इच्छा असेल तर वास्तुशास्त्रातील काही टिप्स अवलंबून तुम्ही तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर करू शकता. तुमच्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी काही वास्तू उपाय जाणून घेऊया ज्यामुळे तुमचं पाकीट नेहमी पैशाने भरलेलं राहील. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पर्समध्ये एक कवडी आणि गोमती चक्र ठेवा. जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये एक कवडी किंवा गोमती चक्र ठेवले तर महालक्ष्मीजींची कृपा तुमच्यावर कायम राहते आणि तुमच्याकडे पैशाची कमतरता नसते. त्यामुळे पाकिटात नेहमी त्याच वस्तू ठेवा ज्या लाभ मिळवून देतील. पाकिटात नेहमी सोन्याचा किंवा पितळेचा छोटा तुकडा ठेवावा. शास्त्रानुसार कोणत्याही गुरुवारी तो तुकडा गंगेच्या पवित्र पाण्याने धुवून पर्समध्ये ठेवा. असे केल्याने तुमच्या पाकिटातील पैसे टिकतील. नाणी आणि नोटा वेगळ्या ठेवा. काही लोक आपल्या पाकिटात नाणी आणि नोटा एकाच कप्प्यात ठेवतात. नाणी आणि नोटा एकत्र ठेवल्याने तुमची आर्थिक समृद्धी हिरावली जाऊ शकते. वास्तू उपायानुसार आर्थिक प्रगतीसाठी पाकिटात नाणी आणि नोटा वेगळ्या ठेवाव्यात. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तांदळाचे दाणे ठेवा. वास्तुशास्त्रात आर्थिक समस्या दूर ठेवण्यासाठी पाकिटात तांदळाचे दाणे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जर तुमचा खर्च सतत वाढत असेल किंवा तुमचे पैसे रोज अनावश्यक गोष्टीवर खर्च होत असतील तर पाकिटात 7 ते 8 तांदळाचे दाणे ठेवा. याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येईल. पुढील वस्तू आहे ती म्हणजे पाकिटात कोणतीही जुनी बिलं ठेवू नका. अनेकांना जुनी बिलं पर्समध्ये ठेवण्याची सवय असते. याशिवाय तुम्ही तुमच्या पर्समध्ये ATM स्लिप ठेवता, परंतु तुमची ही सवय तुमच्यासाठी आर्थिक अडचणी आणते हे तुम्हाला समजत नाही. वास्तुशास्त्रानुसार पाकिटात जुनी बिलं ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते. तुमच्या पाकिटात जुनी बिलं किंवा स्लिप कधीही ठेवू नका. चांदीचं नाणं नक्की ठेवा. दिवाळीत लक्ष्मी आणि गणेशांच्या पूजेतही चांदीचे नाणे ठेवले जाते. हे नाणं तुमच्या पाकिटात ठेवा. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो. हा उपाय केल्यास तुमचं पाकीट कधीही रिकामं राहत नाही. लक्ष्मी देवीचा फोटो ठेवा. जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल
तर पाकिटात लक्ष्मीचा फोटो ठेवा. यामुळे धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच कृपा करेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. तुमच्या पाकिटामध्ये पैशासोबत राशीनुसार काही वस्तू ठेवण्यासही सांगितले जाते. तुमच्या राशीचे प्रतीकाचे लहान चिन्ह ठेवल्याने धनप्राप्तीतील अडथळे दूर होतात. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पर्समध्ये एक कवडे आणि गोमती चक्र ठेवा. असे केल्याने माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो. तुमच्याकडे पैशाची कमतरता भासत नाही. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.